आईस किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मक्याच्या पापड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। मका रात्रीच्याला भिजत ठेवलेली, नंतर ती सकाळी काढली आणि एका कपड्यावर सुकी करायला ठेवली। नंतर मिक्सर मधून काढली, मिक्सर मधून रवाळ काढायची आणि ते व्यवस्थित पाकडून त्याचा कोंडा काढून घ्यायचा आणि जेवढे हे पीठ आहे तेवढं त्याच्या दुप्पट पाणी ठेवायचं। हे हे एवढं एक भांड पीठ आहे, हे 2 भांड मी पाणी ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपलं चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा मीठ, पापड खार अर्धा चमचा आणि तिखट पाहिजे असेल तेवढं आपल्याला तिखट, हे सर्व घालून ढवळून घ्यायचं आणि हे पीठ थोडं थोडं ओलसर असल्यामुळं सावकाश टाकायचं। त्याच्या गाठी होऊ नये म्हणून सावकाश टाकायचं। थोडं थोडं टाकल्यामुळे गाठी होत नाहीत, कारण ते ओलसर पण असतं। गॅस मोठाच ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं। पीठ शिजू द्यायचं चांगलं। असं छान शिजलेलं आहे, कलर पण एकदम पिवळा मस्त आलेला आहे। आता यामध्ये जिरी, 1 चमचा जिरी आणि 2 चमचे तीळ घातलेले आहेत। ते तीळ घालून हलवून घ्यायचं। नंतर पीठ शिजत आल्यावर घालायचं तीळ आणि जिरी, कारण ते पापड परत तळणार पण आहे। आणि हे प्लास्टिकच्या कागदावर पळीने छोटे छोटे पापड घालून घ्यायचे आणि तळून खायचे। झालेला आहे। आता प्लास्टिकचा कागद टाकायचा खाली आणि त्याच्यावर हे पापड अलगद पळीने सोडायचे आणि तर उन्हात वाळवायला ठेवायचे। पुढचा व्हिडिओ मी वाळल्यानंतर टाकेन। ही बघा, हे अशी पापड घालायची। असं या पळीनच गोल करायचं। आता हे पापड उन्हात सुकवल्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। एकदम छान उन्हात सुकवलेले आहेत। आता मी तुम्हाला त्या तळून दाखवणार आहे। हा, हे बघा, आता तेल तापलेलं आहे। हे बघा किती फुलतात। केवढी मोठी झाली। तर 4-5 पाकळ्या तळून दाखवणार आहे। त्या बघा, हे बघा किती छान पापड्या झालेल्या आहेत। थोडासा मोठा गॅस करते। त्या बघा पापड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत। खाऊन बघा, खायला एकदम टेस्टी लागतात। त्या बघा कुरकुरीत अशा छान मस्त। आईस किचनला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा।